ये टीम में कचरा सेट भी है। हेलो हेलो चेक। हेलो। पलटू 11 की तरफ से स्ट्राइक पर साहब राजभर, नॉट स्ट्राइक पर अनिल यादव, नॉट स्ट्राइक। साहब भाई स्ट्राइक पे है और साहब भाई पहला बॉल डाट करते हुए, ए बाबू जैसा रहते हम तीन दे। दूसरी बॉल, साहब भाई स्ट्राइक तैयार है, देखते क्या करते हैं। और साहब भाई ने गेंद को प्लेट कर दिया 1 रन के लिए। 1 रन, एम्पायर का इशारा, 1 रन, नॉट आउट। ओवर की तीसरी बॉल लेकर चलते हुए बॉलर और स्ट्राइक पर अनिल यादव। और अनिल यादव ने गेंद को ऑफ साइड पर ढकेल दिया है 1 रन के लिए। और 1 रन से ज्यादा कुछ नहीं। स्ट्राइक पर साहब राजभर एक घातक बल्लेबाज माने जाते हैं अपने पलटू 11 टीम के। देखते हैं क्या करते हैं अपने टीम के लिए। और उछाल दिया है साहब राजभर ने, गेट के नीचे प्लेयर आते हुए और कैच छूटा। एक रन ने दौड़ के ले लिए बल्लेबाज दोनों। हाँ, 1 ही रन। स्ट्राइक पर अनिल यादव, एक मजे हुए बल्लेबाज, काफी घातक बल्लेबाजी करते। देखते अपने टीम के लिए क्या करते हैं। और गेंद को उछाल, डॉट बॉल। 5 बॉल हुए, 5 बॉल 3 रन। और अगली गेंद लेके बॉलर चलते हुए ढकेल दिया है बैट्समैन ने 1 रन के लिए। और 1 रन कंप्लीटेड। 1 ओवर 5 रन हो, कितना 4, 1 ओवर 4 रन भाई। बल्लेबाज अच्छी तरह से रन को बढ़ाए। बॉल 31, बिन। 18 बॉलों पे 31 रन चाहिए। बल्लेबाज कृपया ध्यान देने। हेलो, बॉलर नेम भाई प्लीज। मेड इन कौन है? 18 गेंदों पे 31 रन बनाना है। बल्लेबाज दोनों काफी जमे हुए हैं, पहला ही ओवर खेले। अभी देखते हैं दूसरे ओवर क्या धमाल करते हैं। अरे यार अमित भाई यार, चलो यार। बैटर ने ड्राइव किया है 1 रन के लिए। ले भाई तो करो ना करो ना। बोल लिया क्या?
विवेक विवेक पहली गेंद सामना करेंगे और ये दिशा से भटकी हुई गेंद वाइड। 12 गेंद 16 रन। और ये उठा के लाया फील्डर नीचे नीचे। ओ
रन। अगर DJ11 इस मैच को जीतती है तो DJ11 के ओनर ने घोषणा किया है कि अपने पूरे टीम को लेके गोवा का ट्रिप है। फिर से आगे बढ़ के खेलना चाहते थे, फिर से बैट और बॉल में कोई संपर्क नहीं है। यहाँ पर लगातार डॉट गेंदें हुई जा रही है। एक गेंदे 5 रन, कंपलसरी चेस। एक गेंदे 5 रन की दरकार और यहां पर दिशाहीन गेंद, वाइट का इशारा। अतिरिक्त रन बैटिंग के टीम में जुड़ता हुआ यहां पर। एक गेंदे 4 रन की दरकार। क्या बड़ा हिट देखने मिलेगा? क्या 1-4 बन पाएगा? क्या रोक पाएंगे बॉलर? फिर से दिशाहीन गेंद, लगातार वाइट गेंदे चालू है यहां पर। एक गेंदे 3 रन की दरकार। एक गेंदे 3 रन। खेल दिया गया है, बॉल जाती हुई बाउंड्री लाइन के तरफ में और ये जीत हासिल करते हुए इसके बाद सनी स्पोर्ट्स है। हेलो 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 चेक, हेलो हेलो माइक चेक, हेलो चेक। हेलो 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 माइक चेक, हेलो माइक चेक। प्रथमतः सगळ्याच लाडके क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत। आज मित्रांनो पाहायला गेलं तर आजचा हा मेगा फायनलचा दिवस यासाठी केला होता की 28 शेवटचा दिवस गोड बाबा, अंतिम दिवसामध्ये आपण आहोत। बाबा चषक, बाबा ग्रुप आयोजित बाबा चषक आपल्याला पाहायला भेटतोय। काल देखील आम्हाला भरपूर चांगले सामने या स्पर्धेच्या अंतर्गत पाहायला भेटले। आज देखील आम्हाला भरपूर चांगले सामने पाहायला भेटणार आहेत। दिग्गज संघ आजच्या दिवसामध्ये देखील दाखल होणार आहेत, परंतु आपण पाहत आहोत सकाळच्या सत्रामध्ये एक आपण एक्झिबिशन मॅच पाहिला। भरपूर चांगला सामना रंगला। एक बॉलमध्ये 3 धावसंख्येची गरज असताना चौकार आला आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने विजय मिळवला। आता आजच्या दिवसाचा आपण जो पोल आहे त्या पोलकडे बघणार आहोत। सो कृपया आम्ही विनंती करतोय, महत्त्वाची विनंती असेल, जे 2 संघ पहिले मॅच साठी खेळणार आहेत त्या दोन्ही संघांना विनंती असेल आपण आला असाल लवकरात लवकर आम्हाला रिपोर्ट करा। यस, पहिला सामना असेल सनी स्पोर्ट्स आणि पॅनल 11। सनी स्पोर्ट्स आणि पॅनल 11 जे संघ उपस्थित झालेत लवकरात लवकर आपण रिपोर्ट करा। सनी 11, ओके, सनी 11 संघ उपस्थित झालेला आहे। पॅनल 11 विकेटवरती खेळू नका, मातीची विकेट आहे, त्यामुळे आम्हाला ही सूचना पंचांकडून आलेली आहे। पंचांची ही सूचना लक्षात घ्या, विकेटवरती कोणीही खेळू नका कारण मातीची विकेट आहे। आपल्याला संध्याकाळपर्यंत तिथे विकेट व्यवस्थित राहणं गरजेचं असणार आहे, लक्षात घ्या। सनी स्पोर्ट्स हा संघ हे खेळाडू आहेत टीमचे, थोडंसं आपण बाजूला खेळा। यस, वॉर्मअप करायचं आहे परंतु थोडंसं बाजूला। एक्झिबिशन जो सामना होता त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मंतोष। यस, मंतोषसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आपण। एक्झिबिशन मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच आपण पाहत आहोत। एक भव्यदिव्य ट्रॉफी, एक आकर्षक ट्रॉफी तिथे वितरित केली जाते। व्हेरी वेल डन मंतोष, भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत तुला पुढील वाटचालीसाठी। तो एक्झिबिशन आपण सामना पाहिला। अगदी लाडके क्रिकेट रसिक आपण पाहत आहोत, तुडुंब गर्दी करतायत या मैदानावरती। सगळ्याच लाडक्या क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत। पॅनल 11 संघ आपण लवकरात लवकर आम्हाला रिपोर्ट करा। आपल्यासाठी सामने थांबवले गेलेले आहेत ते लक्षात घ्या। अपोजिट संघ बरोबर वेळेमध्ये उपस्थित आहे। यस, आपण आला आहात सगळेच, या चला मग टॉससाठी लवकरात लवकर उपस्थित व्हा। अपोजिट संघ देखील वेळेमध्ये उपस्थित आहे। एका बाजूला सनी 11 संघ, सनी स्पोर्ट्स संघ आणि दुसऱ्या बाजूला पॅनल 11 संघ, या 2 संघादरम्यानची लढाई आपल्याला पाहायला भेटेल।
पहिलाच मोठा सामना असेल. पहिलेच दोन तगडे संघ एकमेकांसोबत खेळताना पाहायला भेटतील. टॉस साठी लवकरात लवकर या. हेलो हेलो, दोनों टीम के कप्तान से विनती है कि कमेंट्री बॉक्स से संपर्क करें. पैनल 11 वर्सेस सनी स्पोर्ट्स से विनती है कि आप टॉस बॉक्स की तरफ में संपर्क करें. आपका पहला मैच है. पैनल 11, आपके कोई भी एक फील्डर को या कप्तान को भेज दे. सनी स्पोर्ट्स के कप्तान यहाँ मौजूद है.
हेलो। पैनल 11, आपके फील्डर आ चुके हैं क्या पूरा? लास्ट कॉल है आपको, क्योंकि बहुत लेट लेट हो रहा है, वरना आपको पेनल्टी का सामना करना पड़ेगा, क्योंकि आज का फाइनल डे है। पैनल 11, आपने डिसीजन क्या लिया है? सनी स्पोर्ट्स ने क्या लिया है? उनको मना करना, उधर खेलने जा रहे पिच पे, मैच चालू होने वाला तो। मैच किधर है आज? हेलो। पैनल 11, आपकी बैटिंग है। अब ग्राउंड से बाहर आ जाए, डगआउट बना है इस तरफ में, डगआउट की तरफ में रुक करे, और सनी स्पोर्ट्स अपनी फील्डिंग लगा ले, ग्राउंड खाली करे। सभी प्लेयर से विनती है कि आप अपना ग्राउंड खाली करें। सनी स्पोर्ट्स वैसे बैट भी रख दूंगा ना वो।
हॅलो चेक. चला आता जास्तचा वेळ खर्च करायचा नाही आहे, लक्षात घ्या. आज मेगा फिनाले, आज आपण पाहत आहोत अंतिम दिवस या स्पर्धेचा. बाबा ग्रुप आयोजित आपल्याला बाबा चषक 2025 पाहायला भेटतोय. अगदी बहरदार पर्व आहे या स्पर्धेचं. प्रत्येक वर्षामध्ये काही नवीन संकल्पना या स्पर्धेच्या अंतर्गत आम्हाला पाहायला भेटत आहेत. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू प्रथमतः आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लवकरात लवकर त्वरित आपण उपस्थित राहायचं आहे. दोन्ही संघांना ही महत्त्वाची सूचना असेल. सनी 11 संघाचे 12वे खेळाडू उपस्थित आहेत. यस, उपस्थित आहेत आपले 12वे खेळाडू. पॅनल 11 या स्पर्धेचं मित्रांनो पर्व जर पाहायला गेलं तर 9वं पर्व आहे या स्पर्धेचं. म्हणजे पहा, प्रत्येक वर्षामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटत आहे. अगदी जसे जसे वर्षे सरत चालले तसं तसं ही स्पर्धा देखील अगदी नावारूपाला येत आहे. बाबा ग्रुप बाबा चषक आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी ऑनफिल्ड अंपायर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. 5 ओव्हरचा सामना आहे आणि त्यामुळे लक्षात घ्या आपल्याला 25 मिनिटं दिले गेलेले आहेत 5 ओव्हरसाठी. ही महत्वाची सूचना आयोजकांकडून आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. मी तुमच्यापर्यंत ती सूचना पोहोचवतोय. ऑनफिल्ड मैदानाच्या आतमध्ये सगळीच तयारी आजच्या दिवसाची देखील झालेली आहे. आणि आता पहिल्या मॅचकडे वळूयात. एका बाजूला आपल्याला पाहायला भेटेल सनी स्पोर्ट्स संघ आणि दुसऱ्या बाजूला पॅनल 11. टॉस जिंकून अगदी आपण पाहत आहोत सनी स्पोर्ट्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट फॉर दिस मॅच. चला, वाईड लाईन तिथे आखायची आहे असं पंच सांगतायत आमचे जे व्हॉलेंटियर आहेत. ओके, चला, पहिला चेंडू जर पडल्याच्या अगोदर ती 12वा खेळाडू अरे उनमें से कोई भी एक प्लेयर आ जाओ इधर. नाम कैसे बदल जो रूल है वो मानने वाली बात की बात. हाँ, एक आके बैठो इधर. दीक्षित 11 लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपल्याला घरबसल्या स्पर्धा एन्जॉयमेंट करायला भेटते आहे. दीक्षित लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपल्याला हे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहायला भेटत आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. अगदी काल देखील भरपूर चांगल्या आपण युट्यूबच्या माध्यमातून एन्जॉयमेंट घेतलंय. भरपूर प्रेक्षक राजे तिथे देखील जॉईन झालेले आहेत युट्यूबच्या माध्यमातून. सगळ्यांचंच आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आज अंतिम दिवस आहे. पहिल्या मॅचकडे वळूयात. टॉस जिंकून अगदी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय सनी स्पोर्ट्स संघाने. आणि आता पॅनल 11 या संघाकडनं 2 धडाडीचे फलंदाज आपल्याला आता पाहायला भेटत आहेत. बोला आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पॅनल 11 या संघाकडनं पाहायला भेटते. सध्या तरी टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करावी लागत आहे. 5 ओव्हरचा सामना आहे, लक्षात घ्या. यस, फील्ड सेटिंग करायची आहे. लवकरात लवकर फिल्डिंग आपण सेट करायची आहे, लक्षात घ्या. ऑलरेडी आपण आजच्या दिवसामध्ये थोडंसं लेट आहोत. काल अगदी आपण पाहायला गेलं तर वेळामध्ये सगळेच सामने कंप्लीट झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं नियोजन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नसून तर त्या स्पर्धेचं डिसिप्लिन किती आहे, त्या स्पर्धेची शिस्त किती आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि इथे आपण पाहत आहोत काल अगदी वेळामध्ये सगळेच सामने यशस्वीरित्या कंप्लीट झालेले आहेत. आणि आज देखील आपण पाहत आहोत या आजच्या दिवसामध्ये देखील आपण वेळेमध्ये सगळेच सामने कव्हर अप करणार आहोत. त्यामुळे आपण सगळ्याच टीमला देखील विनंती करत आहोत वेळेमध्ये आपण उपस्थित राहा.
एक लक्षात घ्या, आपल्या जो वार्डचे नियम आहेत ते वार्डचे नियम सगळे काही या स्पर्धेला देखील लागू आहे, ते लक्षात घ्या. आतमध्ये एखाद्याने जर गार्ड परिधान केला, तो आतमध्ये जर काढला किंवा मोबाईल जरी आतमध्ये तुम्ही खेळाडू घेऊन गेलात तरी देखील तुम्हाला 2 धावसंख्येचा पेनल्टी आहे. हा जो वार्डचा नियम आहे तो देखील या स्पर्धेला लागू आहे, लक्षात घ्या. ज्या नियमावली आपल्या वार्डमध्ये सेट केलेल्या आहेत त्या सगळ्याच नियमावली या स्पर्धेमध्ये लागू आहेत. त्याचमुळे आपण नियमाचं उल्लंघन जर केलं तर तुम्हाला पेनल्टी लागू शकते, हे लक्षात घ्यायचं आहे. चला जाऊयात मॅचकडे. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत या मॅचसाठी. आजच्या दिवसाचा पहिला सामना, अगदी आपण सामन्याला करता सुरुवात 4 वेद 14 केल्याचे आपदी ते म्हणजे बाप्पा गणपतींना आपण अगदी नतमस्तक होऊयात आणि त्यानंतर या मॅचला सुरुवात करूयात. यस, पंचांचा सिग्नल ग्रीन येतोय, ग्रीन सिग्नल, आणि आता टाकला जातोय पहिला चेंडू या मॅचचा. पहिलाच बॉल, ताकदीचा वापर, सरळ रेषेमध्ये खेळायचं होतं. बॉल मात्र चाललाय घरंगळत, अगदी धन 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 करत चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलाच बॉल वरती पहिलाच चौकार. त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू चाललाय. हा डॉट बॉल येतोय. 2 चेंडूमध्ये 4 धावा. बॅटिंग करतायत. टॉस गमावल्यानंतर आपण पाहत आहोत की पॅनल 11 हा संघ ऑन साइडला. फटका चांगला आहे. शॉर्ट अप लेनचा बॉल होता, शॉर्ट अप पुल केलाय, खाली क्षेत्रामधनं चेंडू जाईल. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. बॉल बाउंड्री लाईन कडे जात होता, पाठलाग चालवला गेला आणि तिथे आपण पाहत आहोत मैदान थोडंसं तिथे आपण पाहत आहोत आउटफील्ड थोडीशी खराब असल्यामुळे बॉल स्टॉप झालाय. त्याचा फायदा फिल्डर घेत आहेत आणि सनी स्पोर्ट्स संघाला त्याचा तितकासा फायदा झालाय. धावा रोखू शकले 2 आणि धावा मिळाल्या या चेंडूवरती 2. धावफलक पोहोचले 6 अंकावरती धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. जी जोडी आपल्याला पाहायला भेटते भोला आणि तुषार. भोला स्ट्रायकर एंडला आहे, आतापर्यंत योगदान त्यानं 6 धावसंख्येचं दिलंय, म्हणजे सुरुवात चांगली आहे. यावेळेस देखील पुन्हा टार्गेट केलंय. आता बॉल थांबणार नाही, जाईल आता 1 2 का 4. यावेळेस आलाय बाबा चषक चौकार. खूपच सुरेख सुरुवात म्हणावी लागेल यावेळेस. पहा, टॉस गमावला म्हणजे आपण मॅच गमावली आहे असं नसतं. टॉस जरूर गमावल्यानंतर आपण पाहत आहोत यावेळेस फलंदाजी चांगली करतायत. यावेळेस पुढे येऊन खेळला गेला गॅप शॉट, हा देखील पाहायला भेटतोय. कव्हर आणि पॉइंट मधनं बॉल चाललाय घरंगळत, पुन्हा एकदा जमिनीला गाद गुदल्या करत चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सांगतायत बोला काय फटके आलेले आहेत. चौकारांची आतिषबाजी या ओव्हरमध्ये केली गेलेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, तेच विचारात घेऊन मात्र फलंदाजी होते. पॉवरफुल बॅटिंग. संकल्पला विकेटची गरज आहे या मॅच मध्ये आणि आता पाहूयात झेल बाद होईल का फलंदाज. डाऊन द बॉल फिल्डर मिड ऑफला चांगला झेल पकडला गेला आणि आता बोला होता आउट.
खेळ आपण पाहायला गेलं तर बोलानं चांगली सुरुवात केली आणि शेवटचा चेंडूचा जर आपण विचार केला मित्रांनो तर काय घडलं होतं तिथे बॅटचा फेस लवकर क्लोज केला गेला होता आणि तिथे फटका फसला, झटका लागला. 14 वरती एक फलंदाज बाद झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 14 वरती एक फलंदाज बाद. बॅटिंग करतायत पॅनल 11 हा संघ. यावेळेस स्ट्रायकर एंडला आपण पाहत आहोत तुषार, नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज बंटी, अभिषेक. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला भेटतोय. ज्यानं या क्रिकेटचे भरपूर उन्हाळे पावसाळे काढलेले आहेत. अगदी अनुभव ज्यांच्याकडे आहे तो गोलंदाज अभिषेक. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सनी स्पोर्ट्स संघाकडनं पिटूचा दुसरा षटक आहे जिथे 3 फिल्डर आम्हाला पाहायला भेटतात डीपमध्ये. मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑफ शफल होऊन खेळायचं होतं. डीपमध्ये येऊन अगदी आपण पाहत आहोत आतमध्ये घुसून फटका सजवायचा होता. लाऊड अपील झाले आहे. काय घडलंय आणि काय बिघडलंय याची पाहणी सध्या तरी होते आहे. पंचांपुढे प्रश्न आहे आणि आता पाहूया डिसिजन काय येईल. डिसिजन काय येतोय पाहूया, त्याची चर्चा होते आणि पंच आता सांगतायत काय घडलंय आणि काय बिघडलंय. यस, डिसिजन येते आमच्यापर्यंत. डीप मध्ये जाऊन क्लोज डिसिजन आहे आणि त्याचमुळे थोडस चर्चा होत आहे मैदानाच्या आतमध्ये. यस, पंचांनी आता रिव्ह्यूची मागणी घेतलेली आहे. यस, स्टिक वरती अगदी आपण पाहत आहोत फलंदाज टच झालाय की नाही, म्हणजे हिट विकेट झाली आहे की नाही हे आता चेक केलं जाईल. जाऊया टेक्निकल रूम मध्ये. दीक्षित लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहत आहात. कॅचअप केली जाते 2 कॅमेरानं आणि त्याचमुळे आता जो आमचा स्क्वेअरला जो कॅमेरा आहे त्या कॅमेरानं अगदी आपण हे छायाचित्र पाहणार आहोत. कमिटीचे कोण आहे? बाकी 12वे खेळाडू आणि ते सगळे मागे फक्त प्ले करते. डिसिजन पेंडिंग वरती आहे आणि आता त्याचीच पाहणी होते. हा बॉल तर अगदी आपण पाहत आहोत बॅट आणि बॉलला स्पर्श नव्हता, परंतु त्याच्यानंतर फलंदाज स्पर्श झालाय की नाही या स्ट्रिकला याची पाहणी होते. यस, बेल्स पडलेले आहेत आणि त्यामुळे आउट आहे फलंदाज. तडंपार आम्हाला सांगतायत यावेळेस आतमध्ये जाऊन अगदी आपण पाहत आहोत यावेळेस थोडासा शरीराचा भाग यावेळेस टच झाला आणि त्याचमुळे आता तडंपारनं आमच्यापर्यंत निर्णय सोपवलेला आहे. ओ यू टी, बॅट्समन आउट. यावेळेस पॅनल 11 संघाला दुसरा धक्का. 15 वरती 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. चला जास्तचा वेळ खर्च करू नका, ही लक्षात घ्यायची आहे सूचना. सगळ्या संघांना ही महत्वाची सूचना असेल. आज आपण फायनलचे सामने देखील खेळवायचे आहेत, सेमीफायनल त्याच्यामध्ये असतील, हे लक्षात घ्या. यावेळेस लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला भेटेल अर्जुन. अर्जुन यावेळेस स्ट्रायकर एंडला आहे. जबाबदारी वाढलेली आहे कारण 2 धक्के आतापर्यंत टीमला लागलेत. जबाबदारीने खेळ दाखवावा लागेल कारण ही पोझिशन जर पाहायला गेलं तर इनॅट नंबर तो 4 वरती आलाय. या पोझिशन वरती तुम्हाला अगदी मॅचचं जे पारड असतं, अगदी मॅचची जी सिच्युएशन असते त्यानुसार तुम्हाला खेळावं लागतं. सेकंड मॅच कॅमरून आणि SBC या दोन्ही संघांना महत्वाची सूचना असेल. आपण लवकरात लवकर उपस्थित व्हायचं आणि रिपोर्ट करायचा आहे.
शॉट अप लेंथ होता, साईडला झालाय ताकदीचा वापर. बॉल एक छप्पा घेऊन चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू दणदणीत खणखणीत चौकार. होतं खेळाडूचं. यावेळेस जसा बॉल बॉडी लाईन वरती मिळाला तो देखील शॉट ऑफ लेंथ होता. अगदी आपण पाहतो सेफान मध्ये फटका खेळला गेलाय. म्हणजे बरोबर गॅप मध्ये हा चेंडू पडला. एक टप्पा घेऊन बाउंड्री लाईनला क्रॉस केला आणि चौकार आला अर्जुनच्या बॅटमधनं. अर्जुननं यावेळेस आपण पाहत आहोत यावेळेस चौकारानं सुरुवात केली. इथे सॉफ्ट हँडनं ढकलायचं होतं. यावेळेस आपण पाहतात कमबॅक अभिषेक या गोलंदाजाकडनं पाहायला भेटतोय. यावेळेस आपण पाहत आहोत पॉइंट मधनं चेंडू काढलाय. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावतायत पळतायत. धावेसाठी धाव होते फलंदाजांकडनं देखील. आणि पाहता पाहता 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट या चेंडूवरती केल्या जात आहेत. चांगली फलंदाजी होते. ज्या गोष्टीचा आम्ही उल्लेख केला की ही पोझिशन सगळ्यात महत्वाची आहे. हिनट नंबर 4 वरती तो आला आणि आता संयमानं देखील खेळ खेळतोय आणि त्याच्यामध्ये महत्वाचं की खराब चेंडूवरती तो प्रहार करतोय आणि त्याचमुळे आता चांगल्या स्थितीमध्ये संघ दिसतोय. षटक क्रमांक आहे दुसरं. पिटूचं दुसरं षटक. समोर चेंडू होता. यावेळेस देखील इनफिल्डला भेदून बॉल चाललाय. आता एक्सा कव्हर मध्ये बॉल आता जाऊ शकतो. यस चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय बाबा चषक चौकार. त्याच्याकडेच राहील स्ट्राईक आणि आता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाला टोटल 25. 2 ओव्हर 25 धावा. स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. बाबा चषक सध्या तरी चर्चेमध्ये राहिलेली आहे ही टुर्नामेंट. हवी हवीशी वाटणारी सगळ्यांना ही स्पर्धा. चला 2 ओव्हर झालेले आहेत. नाव बॅक टू क्रिकेट. 25 वरती 2 फलंदाज बाद आणि आता तिसऱ्या ओव्हरचा खेळ आपण विचारात घेऊयात. चेतन थर्ड ओव्हर मध्ये आता चेतनचा वापर होतोय. पहा 5 ओव्हरचा सामना आहे आणि आता तिन्ही ओव्हर मध्ये 3 गोलंदाजांचा वापर झालाय. एका गोलंदाजाला 2 ओव्हर टाकू शकतायत. 4 बॉलर कंपल्सरी आहेत आणि त्यामुळे आपण जी रणनीती पाहत आहोत सनी स्पोर्ट्स संघाची ती पाहूयात कशा पद्धतीने यशस्वी होईल. सबमरीन चेंडू चांगला बॉल आहे. अगदी बॅटच्या रिदम पासून बॅटच्या फ्लो पासून थोडासा दूर ठेवलाय. अवे फ्रॉम दी बॉडी बॉल. ज्या पद्धतीने आपण उल्लेख करीत असतो तसा हा चेंडू होता. बॉडी पासून अगदी दूर राहिला आणि फलंदाजापासून देखील दूर राहिला आणि त्याचमुळे डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल आलेला हा डॉट बॉल. 2 ओव्हरसाठी तुम्ही 12 मिनिटं घेतले तसे स्कोर आम्हाला सांगतायत. हे देखील गोष्ट लक्षात घ्या. 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. फटका फसलाय. विकेट किपर अगदी कॉलिंग करत होते. अगदी खेळाडूला सांगत होते यस झेल तुझा आहे आणि तिथे बरोबर झेल शॉट मिड विकेटला पकडला गेलाय.
25 धाव संख्येवरती आता तिसरा गडी टिपला गेलाय. तिसरा फलंदाज यावेळेस आपण पाहत आहोत तंबूच्या आश्रयाला डगआउटला गेलेला आहे आणि आता नवीन फलंदाज नीरज हा बॅट्समन आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेस नट नंबर 5 वरती 25 वरती धावा पाहायला भेटत आहेत. जे 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचे होते P1 आणि P2चे, त्या दोन्ही षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, परंतु उर्वरित 3 षटकामध्ये देखील तुम्हाला चांगल्या धावा काढणं गरजेच्या असतील. आता आउटफील्ड विखुरलेली आहे. इथून कमबॅकची सगळ्यात मोठी संधी आता गोलंदाजाला चालून आलेली आहे आणि हे कमबॅक करत असताना गोलंदाज आपण चेतनला पाहत आहोत. व्हेरी गुड बॉलिंग बॉलर चेतन. या षटकाचा तिसरा चेंडू घेऊन समोर आहे नीरजचा हा फटका दूरवरनं खेळायचा होता. हवं तसं टायमिंग साधू शकले नव्हते. स्वतःवरती नाराज असेल. लेग कटरचा वापर झालेला आहे असं सांगतोय फलंदाज आणि त्याचमुळे टायमिंग करू शकलेला नाहीत. चांगला चेंडू होता. या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा पूर्णपणे कमबॅक करत असताना गोलंदाज आपण चेतनला पाहत आहोत. 25 वरती धावा दिसत आहेत. 2 ओव्हरमध्ये चांगल्या आल्या होत्या धावा, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये जसं आउटफील्ड विखुरली गेली, डीपमध्ये जसे फिल्डर गेले तसा दबाव थोडासा फलंदाजांवरती दिसतोय. गॅप शोधावे लागतील, मॅप लावावे लागतील आणि त्यानंतर फटके खेळावे लागतील. या मॅच मध्ये समोर ड्राईव्ह केलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अगदी गॅप मध्ये चेंडू आहे. लॉंग ऑनचा फिल्डर वेगामध्ये होता, आउटफील्ड मध्ये भरपूर फास्ट दिसलाय आणि त्याचमुळे इथे पाहत आहोत पिकअप गॅदर अँड थ्रो एकाच ऍक्शन मध्ये झाल्यामुळे सिंगल फक्त धाव मिळाली. चिकी सिंगल मिळाल्यानंतर धावा झाल्या टोटल आता 26. 26 धावा धाव फलकावरती आहेत. अगदी बास्केट देखील आज गजबजून राहिलंय. आमच्या पाहुणे देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. बरोबर वडाच्या झाडाच्या जवळ हा चेंडू फटका खेळून काढलाय. खरा फिल्डिंग. आता बॉल चालला बाउंड्री लाईन कडे, पाठलाग चालवला जातोय. पुन्हा एकदा धावासाठी धाव होते आणि पाहता पाहता आता 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्यात. पहा काय कॅल्क्युलेशन क्रिकेट याला म्हणतात, कॅल्क्युलेट क्रिकेट. उर्वरित आपण पाहत आहोत काही चेंडू मात्र इथून चेतनने चांगले टाकले होते. आता गोलंदाजी चांगली झाल्यामुळे आपण पाहत आहोत आता गॅप मध्ये चेंडू ढकलला गेला आणि त्याच्यानंतर पाहता पाहता या चेंडूवरती धावा आल्या तर 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पोहोचलोय 29 ऑन बोर्ड. रिव्हर्स खेळला गेलेला हा फटका, मोमेंट शिफ्ट केली, यानंतर बॉल चाललाय. अगदी खराब फिल्डिंग, हाताला चटका देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पॉइंटला ठोकलाय. हा दणदणीत कणकणीत चौकार.
धावा आपल्याला पाहायला भेटतायत. इनसाइड आउट फटका लाजवाब आहे. गॅप मध्ये चेंडू चाललाय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, एक्स्ट्रा फोर्स न बॉलला पाठवलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस आलाय चौकार. जी स्पर्धा पाहतात त्याचंच संगीत आपण ऐकलं. भावा चषक सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत. 2च दिवसाची स्पर्धा आहे, परंतु चर्चा भरपूर या विभागामध्ये या चषकाची देखील रंगलेली आहे. कारण भव्य दिव्य नियोजन आपण या स्पर्धेच्या अंतर्गत पाहतात आणि त्याच्यामध्ये पर्व 9 आहे आणि त्याचमुळे सातत्याने ही स्पर्धा आपल्याला दरवर्षी पाहायला भेटते. वेगामध्ये बॉल, हा चेंडू चांगला आहे. अगदी वेग धारण केलं होतं. जो वेग हवा होता तो वेगाचा वापर करून हा चेंडू मात्र हाताळला गेलाय आणि आता होते ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हर झाले त्यांनी धावा झाल्या 43. 43 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. चेंडू चालला आणि तिथे आपण पाहत आहोत की फिल्डर जोपर्यंत चेंडूपर्यंत जाईल, बॉल फेकी करेल, तोपर्यंत आपण पाहत आहोत 2 धावा पुन्हा धावफलकाला जॉईंट होत आहेत. धावफलक आता पोहोचलोय 45. 45 ऑन बोर्ड, 45 वरती धावफलक. यावेळेस चांगली पार्टनरशिप बिल्डअप झालेली आहे. जेव्हा जेव्हा पार्टनरशिप चांगली मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटमध्ये होते तेव्हा तेव्हा आम्ही पाहिलंय मोठे टार्गेटकडे वाटचाल होते आणि हे आता दोन्ही फलंदाज सेट बॅट्समन आहेत, त्यामुळे काउंटर अटॅक देखील कधीही चढू शकतोय. रिवर्स खेळलेला फटका, प्रॉपर टायमिंग आहे, फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग, हे महत्वाचं होतं. बॉल अडवला गेलाय. यावेळेस फेकी थोडंसं आपण पाहतो स्लो राहिली आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांना पुन्हा घेतलाय. 2 धावा पुन्हा या चेंडूवरती मिळतील आणि आता धावफलक पोहोचलंय 47. 47 धावा. नीरज भरपूर चांगली फलंदाजी करतोय. थोडासा त्याच्यावरती आपण पाहत आहोत की थकवा जाणवतोय आणि आज स्टॅमिना देखील चेक केला जाईल खेळाडूंचा, कारण भरधाव वेग देखील, भरधाव ऊन देखील पाहायला भेटेल आणि तो जाणवतोय आता सध्या तरी धीरजवरती. थोडासा थकलेला आहे फलंदाज. स्ट्रोक सिलेक्शन चांगले सजवावे लागतील. इथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आता यशस्वी झालाय. चिकी सिंगल इथे देखील कंप्लीट होते आणि या सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात आता 48. आजच्या दिवसाचा पहिला सामना आपण पाहत आहोत. काल आम्ही 5 ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर 60च्या प्लस धावा देखील या मैदानावरती होताना पाहिल्यात आणि आजच्या दिवसामध्ये हा पहिला सामना म्हणजे थोडंसं आपण पाहत आहोत कॅल्क्युलेशन पद्धतीनं, सरासरी मेंटेन करण्याच्या पद्धतीने धावा काढल्या जात आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे, पॉवरफुल स्ट्रोक, बॉल गॅप मध्ये आहे, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मधनं चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय दणदणीत खणखणीत चौकार.
52 झाले होते. यावेळेस चांगला लेग कटरचा वापर झालाय. पडल्यानंतर थोडासा बाहेर येत होता हा बॉल. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहतायत फलंदाज, परंतु तटस्थ पंच आहेत. काल देखील पंचांची भूमिका आम्ही भरपूर चांगली पाहिली. अगदी MCAचे पंच आहेत आणि त्याचमुळे आपण पाहतो त्यांची देखील चर्चा या स्पर्धेमध्ये काल देखील त्यांचा उल्लेख मनोज वेरे सरांनी केलेला होता. आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत यावेळेस ऑनफील्ड तटस्थ आहेत आणि त्याचमुळे निर्णय देखील भरपूर आम्हाला चांगले पाहायला भेटलेत या स्पर्धेमध्ये. जाऊयात पुन्हा एकदा पुढील चेंडूकडे. धावा झाला टोटल 52. 50+ तर झालेले आहेत, परंतु उर्वरित राहिला तर शेवटचा बॉल. टार्गेट सेट करावं लागणार होतं आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो शेवटचा बॉल देखील चांगला टाकला गेलाय. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या एंडकडे आपण पाहतो विकेट मिळू शकते. यस, बेल सोडाल्यात आणि आता शेवटच्या चेंडूवरती 1+ विकेट. धावा झाला 53 आणि करायच्या आहेत आता या मॅच मध्ये 54 धावा. टार्गेट 54चा आहे. असला फिल्डिंग लवकरात लवकर आपण सेट करा. फलकावरती धावा आपल्याला दिसत आहे. स्कोर कार्ड वरती 53 आणि 54चा पाठलाग या मॅच मध्ये जरूर आपण पाहत आहोत करावा लागणार आहे. सनी स्पोर्ट्स संघाला 2 धावसंख्येचा पेनल्टी आहे. यावेळेस जी फिल्डिंग संघ करतोय पॅनल 11 संघ, या पॅनल 11 संघाचा 12 खेळाडू उपस्थित नसल्यामुळे आपण पाहत आहोत 2 धावसंख्येचा पेनल्टी त्या संघाला आहे आणि त्यामुळे जे टार्गेट 54चं आहे ते टार्गेट 54चं दिसेल, परंतु पहिली ओव्हर जशी होईल त्या पहिल्या ओव्हर नंतर 2 धावा आपण स्कोर कार्ड मध्ये ऍड करणार आहोत, लक्षात घ्या. टार्गेट 54च असेल, परंतु पहिल्या ओव्हर नंतर आपण 2 धावा एक्स्ट्राच्या पेनल्टीच्या ऍड करणार आहोत. सनी स्पोर्ट्स कॅप्टन आपण ही सूचना लक्षात घ्या. फिल्डिंग सेट करायचं आहे. पॅनल 11 संघ फिल्डिंग लवकरात लवकर आपण सेट करून घ्या. 5-5 ओव्हरचे सामने आपण खेळवत आहोत, त्यामुळे वेळ देखील महत्त्वाचा असणार आहे. वेळेचं बंधन आहे स्पर्धेमध्ये, हे लक्षात घ्या आणि लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा. नेक्स्ट मॅचचा टॉस यावेळेस केला जाणार आहे. आपण टॉस साठी इन्व्हाइट करूयात.
कॅमरॉन वर्सेस SBC दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर आमच्या कॉमेडी बॉक्सकडे उपस्थित व्हा. कॅमरॉन संघाचे कॅप्टन आणि SBC या दोन्ही संघाचे कॅप्टनना सूचना आहे, लवकरात लवकर आपण टॉससाठी उपस्थित व्हायचं आहे. इनिंग समाप्त झालेली आहे. इनिंगमध्ये टॉस होतोय. चांगलं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालेलं आहे. प्रवीण आणि चेतनची जोडी आपल्याला पाहायला भेटेल. ओपनिंग पेअर म्हणजे सलामीवीरची जोडी ही आपल्याला पाहायला भेटते. प्रवीण आणि चेतन. स्ट्रायकर एंडला प्रवीण, नॉन स्ट्राईक एंडला चेतन आणि बॉलर. चला बॉलर नेम आपण बोला, आपण बॉलर नेम कळवा आमच्यापर्यंत. नीरज. ओके नीरज एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा, ज्यानं बॅटिंग करत असताना देखील चांगलं योगदान दिलं. त्याच्यावरती या मॅचची जबाबदारी ठेवली जाते. वॉडिश लॉंग ऑन आणि त्यानंतर एकसा कव्हर डीप मध्ये ठेवला गेलाय. उर्वरित आपण पाहत आहोत फील्ड पोझिशन जर पाहायला गेलं तर शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर आपण पाहत आहोत शॉर्ट पॉइंट, त्यानंतर आपण पाहत आहोत एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉर्ट मध्ये ठेवला गेलाय. शॉर्ट मिड विकेटला देखील फिल्डर आहे. मिड ऑन मिड ऑफ आहेत आणि आता पहिला चेंडू टाकला जातोय. पहिलाच बॉल बरोबर एकसा कव्हर मध्ये फिल्डर आहे. बोलानं झेल सोडले की मॅच सोडली हा देखील प्रश्न पहिल्या चेंडूवरती असेल. गोलंदाजाचं मी कौतुक करेल, त्यामुळे मी फील्ड पोझिशन थोडीशी विचारात घेतलेली होती. अगदी आपण पाहत आहोत एक फिल्डर आपण पाहत आहोत लॉंग ऑन मध्ये ठेवला आणि एक एक्सा कव्हरला ठेवला आणि लेंथ बरोबर वापरली होती. भाग पाडलं होतं हा फटका खेळण्यासाठी आणि पहिल्याच बॉलवरती संधी येता येता राहिलेली आहे. संधी गमावली आहे. बोलानं हा झेल सोडलेला आहे. मोठा धक्का लागणार होता, परंतु तोच मोठा धक्का फिल्डिंग करणाऱ्या टीमला मिळाला आहे. आलेली एक सिंगल धाव फलकाला जोडली जाते. श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये सनी स्पोर्ट्स संघाचा होतोय. वेगामध्ये बॉल, खरा फिल्डिंग पुन्हा पाहायला भेटलेली आहे. फील्ड पोझिशन सगळ्यात महत्वाची, फिल्डिंग चांगली करणं गरजेचं असेल आणि पंच सांगतायत लेग बाईज 2 धावा. घोषांकित एरियामध्ये बॉल चाललाय. खरा फिल्डिंग विकेट किपर कडनं. अगदी चेंडू आपण पाहत आहोत जमिनीलगत राहिलाय, गरंगळत गेलाय. विकेट किपर आणि फलंदाजाला देखील बीट करून आणि पंचांनी सांगितलं लेग बाईज. धावा मिळाला 2. या 2 धावसंख्येच्या मदतीनं टोटल धाव फलक 3 धावा. 3 धावा धाव फलकावरती पाहायला भेटतायत. पुन्हा एकदा नीरज हा गोलंदाज लेफ्ट आर्म. यावेळेस फटका चांगला आहे. आता इनफिल्डला भेटून जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि यावेळेस आला हा चौकार. संघाचे कॅप्टन आणि SBC संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर त्वरित टॉस साठी या. कोणते संघ दोन्ही आलेत का? कॅमरॉनचे आलेले आहेत. SBC हा चेंडू चांगला आहे. यावेळेस आपण पाहत आहोत चांगला लेग कटरचा वापर झाला. नॅचरल स्विंग आहे. लेफ्ट आर्म आपण पेसर पाहत आहोत गोलंदाज आणि इथे आपण पाहत आहोत की अचूक टप्पा साधला गेलाय आणि त्याचमुळे अगदी लेग कटरचा वापर झालाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर चालला आणि एक चांगला चेंडू राईट हँडर बॅट्समन साठी टाकलाय. चेतनसाठी अजून एक चांगला चेंडू. हा चेतनच्या विरोधामध्ये लगातारचे 2 डॉट बॉल येत आहेत. दबाव प्रेशर थोडासा वाढवला जातोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. एक चौकार आल्यानंतर 2 डॉट बॉल आलेत म्हणजे चांगली गोलंदाजी देखील होत आहे. 7 धावा धाव फलकावरती आहेत. टार्गेट आहे 54चं. 2 धावसंख्येचं पेनल्टी फिल्डिंग करणाऱ्या टीमला आहेत आणि त्या धावा आपण ओव्हर झाल्यानंतर ऍड करणार आहोत. पुढे येऊन खेळायचं होतं, वेगळं करण्याचा प्रयत्न नाही, सफलता मिळाली फलंदाजाला. ओव्हरची समाप्ती होते. नीरजचं चांगलं षटक पाहायला भेटलंय. इकॉनॉमिकल षटक. विकेट जरूर त्याच्या खात्यामध्ये नाही, परंतु फक्त धावा त्यानं 7 खर्च केल्यात. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. 7 धावा आणि प्लस 2 धावा.
पेनल्टीच्या ऍड करूया. धावा दिसतील 9. लवकर मारूया स्टार्टर जाऊन माझ्या बुलेटवर. लवकर मारूया स्टार्टर जाऊन माझ्या बुलेटवर. दोन्ही संघाचे कॅप्टन लक्षात घ्या, टार्गेट 54च आपण ठेवलंय, परंतु 2 धावा आता पेनल्टीच्या ऍड केल्यात. 7 होत्या, आता तुम्हाला 9 दिसत आहे स्कोर कार्ड वरती. 2 धावा पेनल्टीच्या ऍड होत आहेत. 9 धावा धावफलकावरती आहेत. आता राहिलेत उर्वरित आपण पाहत आहोत 24 बॉल आणि त्याच्यामध्ये 45 धावा काढायच्या आहेत. पहिली ओव्हर भरपूर चांगली पाहायला भेटली. हात खोलूच दिलेले नव्हते, फक्त एकच चौकार आला. तिथे एक संधी मिळालेली होती. बोलानं झेल सोडल्यानंतर एक चौकार आला आणि त्याच्यानंतरचे उर्वरित नीरजने चांगले चेंडू हाताळलेत. पिटूचं दुसरं षटक. तिथे 3 फिल्डर डीप मध्ये आता दिसत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहत आहोत लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे. एक्सा कव्हरला आहे आणि लॉंग ऑफ मध्ये देखील आता ठेवला गेलाय. सरळ विशेपला जर फटके आले तर फिल्डर तिथे दिसतील, परंतु उर्वरित इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक जे आपण सांगत असतो, मग त्याच्यामध्ये स्कूप असेल, त्याच्यामध्ये हुक असेल, त्याच्यामध्ये पूल असेल, हे फटके आले तर धावा मिळू शकतात. हलक्या हाताने ढकलला गेलाय. पुश करो खुश रहो अशा पद्धतीचा फटका होता. बॉल आता बाउंड्री लाईन कडे चाललाय. पुन्हा एकदा फिल्डरची अगदी तारांबळ उडाली आहे. पाहता पाहता आता तिसरी धाव देखील कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं तालमेल दिसत आहे, चांगलं कॉल कॉम्बिनेशन दिसतंय. फलंदाजांचं तालमेल चांगलं आहे. बॉलर नेम बोला आपण. बॉलर नेम सुशांत गोलंदाजी करतोय या दुसऱ्या ओव्हर मध्ये. एक यंगस्टर आहे या टीमचा गोलंदाज सुशांत. पहिल्या चेंडूवरती अगदी आपण पाहत आहोत फक्त दिशा दिली गेली या चेंडूला. बॉल अगदी गरंगळत जात होता आणि पाहता पाहता 3 धावा मिळाल्यात. सबमरीन बॉल होता. यावेळेस या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर चेतन थोडासा स्ट्रगल करतोय. पाहत आहोत संघर्ष करतोय पूर्णपणे, कारण काही चेंडू तो डॉट बॉल खेळलेला आहे. त्याचा दबाव प्रेशर थोडासा त्याच्यावरती दिसेल, कारण अपोजिट अगदी आपण पाहतो दुसऱ्या एंडला जो फलंदाज आहे प्रवीण, त्यानं चांगलं योगदान दिलेलं आहे. उर्वरित पाहूयात कशा पद्धतीने फलंदाजी राहील, परंतु असं म्हटलं जातं सर सलामत तो पगडी 50, बचेंगे तो और भी लढेंगे. या युक्तीने कदाचित ही फलंदाजी दिसते आपल्याला चेतन कडनं. पाहूयात पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस सरळ फटका आहे. वडाच्या झाडाच्या अगदी थोडासा बाजूने बॉल चाललाय. आता जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस पंचांचा सिग्नल, चौकार. SBC संघ ऑफिशियली आपल्याला हा अंतिम आता पुकार आहे. अपोजिट संघ इथे उपस्थित आहे. SBC उपस्थित आहेत. ओके, चला टॉस करूयात. टॉस करून घ्यायचं आहेत. आमचे जे टीम कमिटी मेंबर आहेत त्यांना विनंती असेल आपण टॉस करून घ्या. उपस्थित झाले होते परंतु कॉलच आम्हाला केलेला नव्हता. यावेळेस वडाच्या झाडामध्ये हा बॉल. इथे आता बॉल कुठे जाईल याच्याकडे नजर आहे आणि निघून झालाय. लक फॅक्टर, नशिबाची साथ. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ रेषेमध्ये
काल मनोज बेरे सरांनी उल्लेख केला होता या मैदानावरती की क्रिकेटमध्ये 11 खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू खेळतायत, परंतु हे मैदान असं आहे की इथे 12वा खेळाडू देखील खेळताना दिसतोय आणि ते 12वा खेळाडूचा उल्लेख केला होता की ते जे वडाचं झाड आहे त्याला 12वा खेळाडूचं संबोधन दिलं होतं काल मनोज बेरे सरांनी. आणि आता असं म्हणावं लागेल की 12व्या खेळाडूला देखील बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार आला, 20 धावा. पुन्हा सरळ रेषेमध्ये व्ही शेपला फटका चांगला आहे, बीट करून बॉल चालला यावेळेस लॉंग ऑफला चेंडू तेच चोवीस झालेले आहेत. 54चा पाठलाग करतायत सनी स्पोर्ट्स संघ. फुल टॉस, पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल, काय स्ट्रोक येत आहेत. पुन्हा एकदा चेंडू झाला बाउंड्री लाईन. दोन ओव्हर झालेत, धावा झाल्यात 28. बॅट्समन लक्षात घ्या, 2 ओव्हर 28 धावा आणि आता 18 बॉल मध्ये हवाय 26. 18 बॉल 26 चं समीकरण आहे या मॅच मध्ये. काय लाजवाब फटकेबाजी. म्हणून मी एक उल्लेख केला होता की ज्या पद्धतीने फलंदाजी होते चेतनकडनं, सर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे. काय त्यानंतरचे फटके होते. 4 बॉलवरती सलगचे 4 चौकार आलेत आणि ते देखील आपण पाहिलं असेल. 3 चौकार आपण पाहायला गेलं तर वाडिश लॉंग ऑफ मधनं आलेले आहेत आणि 2 चौकार सरळ रेषेमध्ये होते आणि त्यानंतर 2 चौकार वाडिश लॉंग ऑफला आलेत. म्हणजे बरोबर व्ही शेपला फटकेबाजी झाली आणि इथे 4 लगातारचे चौकार आले. धावा झाल्यात 28. आता समीकरण सोपं झालंय. 18 बॉल मध्ये हवाय 26 धावा. पाण्याची मागणी झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. डगआउट भरपूर खुश झालंय या दोन्ही फलंदाजांवरती, कारण तशी फलंदाजी देखील झालेली आहे. चेतन आणि प्रवीण. चेतन खेळतोय टोटल 20 वरती आणि प्रवीण खेळतोय 4 वरती. धावा झाला टोटल 28. हवा आहेत 18 बॉल 26. नीरज. यस, आता हे प्लॅनिंग चांगलं म्हणावं लागेल. या प्लॅनिंग कडे जो कॅप्टन गेलेला आहे हे प्लॅनिंग मी म्हणेन चांगलं आहे. पुन्हा संधी नीरजला दिली जाते. नीरज आता शोधामध्ये राहावं लागेल विकेटच्या, कारण विकेट या मॅच मध्ये भरपूर मॅटर करतील. जर विकेट आले नाही तर हे 2 फलंदाज मॅच विनिंग करून देऊ शकतात. एवढी क्षमता तर दिसते या दोन्ही फलंदाजांमध्ये. त्यामुळे आता नीरज, आपल्याला विकेटची गरज असेल, आपल्या टीमला विकेटची गरज असेल. पाहूयात. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. बॅट चिकडा, एज हँड टेकन. फर्स्ट विकेट डाऊन. मोठा धक्का. 440 ओव्हरचा फलंदाज प्रवीण आउट. भावा चषक आपण पाहतात आणि त्याच्यामध्ये हा पहिलाच सामना रंगलाय. ज्या पद्धतीने उल्लेख झाला की विकेट घ्यावे लागतील आणि पहा मागणी तसा पुरवठा झालाय गोलंदाजाकडनं. विकेटच्या शोधामध्ये होता. पहिल्या चेंडूवरती या ओव्हरमध्ये विकेट आली आणि आता उर्वरित 17 बॉल मध्ये हवा आहेत 26 धावा. ही विकेट सगळ्यात महत्वाची मानली जाईल, कारण ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. जोडीला अगदी फोडलंय. जी जोडी अगदी रंगामध्ये होती, जी जोडीनं कमाल केली होती, ज्या जोडीनं या मॅच मध्ये धमाल केली होती, ती जोडी आता फोडण्यामध्ये यश मिळाले नीरज या गोलंदाजाला. नीरजच्या खात्यामध्ये विकेट. पहिल्या ओव्हर मध्ये तरी देखील त्यानं फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. म्हणून मी जसा नीरज गोलंदाजी ट्रॅक वरती आला तर म्हणाल की हे प्लॅनिंग चांगलं आहे पॅनल 11 संघाकडनं. पुन्हा एकदा नीरज. समोर आहे लेफ्ट हँडर बॅट्समन यतीन. यतीनच्या बॅटमधून फटका विषेपला. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे. डीप मध्ये चांगलं पेट्रोलिंग. बॉल फेकी होईल. ॲक्युरेट फेकी पाहायला भेटलं. फिल्डिंगचं स्टँडर्ड चांगलं दिसतंय टीमचं. एक सिंगल फक्त मिळेल. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला आणलं जाते चेतनला. धावा झाला टोटल आता 29. 29 ऑन बोर्ड.
29 धावा आणि आता उर्वरित आपण पाहत आहोत 16 बॉल मध्ये हवा आहेत 25 धावा. यावेळेस ताकदीचा वापर कमी झालाय, इलिव्हेशन कमी जुळालं होतं आणि पहा घरपोच सेवा झाल्यानंतर फक्त आपला जो दरवाजा असतो घराचा तो फक्त खोलायचा असतो. बरोबर घरपोच सेवा मिळाली होती परंतु तो दरवाजाच बंद करून टाकला खेळाडूनं आणि ओंजळीमधनं चेंडू जसं काही सकाळी आंघोळ करत असताना एखादा साबण निष्ठावा हातामधनं तशा पद्धतीने हा झेल निसटलेला आहे. जीवदान मिळालंय. कदाचित नाश्त्यामध्येच ब्रेकफास्ट मध्येच नशिबाचा नाश्ता करून आलाय की काय फलंदाज आता चेतन. झेल सोडलाय त्याचा आणि मिळालेली सिंगल धावा झाल्या 30. ऑन साइडला खेचून मारला हा फटका. अलॉंग द कार्पेट आहे. पुन्हा सेफ फटका दिसतोय. फिल्डर आहेत. लॉंग ऑनला फिल्डर. बॉल फेकी होईल. फेकी राहिली आहे. स्लो फायदा घेत आहेत आणि मिळतायत पुन्हा 2 धावा. भावा चषकामध्ये पुन्हा 2 धावा आणि धावा झाल्यात आता 32 वरती धाव फलक पाहायला भेटतंय. 2.4 चा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. वरती धावा पाहायला भेटतायत. 14 चेंडू 22. यावेळेस देखील बॅट अँड पॅड मध्ये होता. ड्राईव्ह केलाय. फटका चांगला होता. पुन्हा फिल्डर आले. चांगले फिल्डिंग पाहायला भेटते. सिंगल या चेंडूवरती देखील मिळते. सिंगल न धाव फलक पुढे ससावेल. 33 वरती धावा दिसत आहेत. आता 13 बॉल मध्ये हवा आहेत अजून देखील 21. चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत जी सरासरी मेंटेन करायची आहे विजय मिळवण्यासाठी ती सरासरी देखील मेंटेन होत आहे. हे महत्वाचं सनी स्पोर्ट्स संघासाठी. पुन्हा सॉफ्ट हँड फटका खेळायचा होता. फक्त दिशा दिली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल. तारांबळ पुन्हा उडाली आहे फलंदाजाची. पिकअप गॅदर अँड थ्रो एकाच ऍक्शन मध्ये करणं गरजेचं होतं. नाही झालं आणि इथे देखील 2 धावा आता पुन्हा मिळाल्यात. धावा झाल्यात 35 आणि आता 12 बॉल मध्ये 19 हवा आहेत. कॅमरॉन सिंग आपण टॉस जिंकला आहात. डिसिजन आमच्यापर्यंत कळवायचा आहे जेणेकरून अपोजिट टीम देखील त्या तयारीमध्ये राहील. चला बॉलर नेम तुषार. तुषारला आता हुशारीनं गोलंदाजी करावी लागेल कारण आता 12 बॉल आणि 19 धावा फक्त डिफेन्स करायच्या आहेत. पाहुयात समोर लेफ्ट हँड बॅट्समन यतीन. 4 धावसंख्येचं योगदान त्यानं देखील या मॅच मध्ये दिलंय. चेतन अगदी रंगामध्ये बॅटिंग करतोय आणि आता उर्वरित 12 बॉल मध्ये आता 19 काढायचे आहे. 54चा हा पाठलाग चालवला गेलेला आहे सनी स्पोर्ट्स संघाकडनं. स्लो चेंडू होता. लेन पिक केली. लाईन पिक केली. इलिव्हेशन कमी जुळालंय. डाऊन द बॉल फिल्डर. ओहो झेल पहा. अगदी डोळ्यांचं पारड फिरणारा हा झेल होता. उलटा जज करत होता. उलटा धावत होता. जजमेंट चांगलं राहिलंय. कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं. नजर चांगली होती आणि झेल पकडला. बॅट्समन आउट.
वेगळ्या चेंडूवरती विकेट मिळवत असताना तुषार, म्हणून मी म्हणालो होतो तुषारला हुशारीने गोलंदाजी करावी लागेल. लेफ्ट हँडर बॅट्समन यतीन आऊट झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहत आहोत. कुणालवरती जबाबदारी येत आहे. मिडल ऑर्डरचा एक घातकी फलंदाज या टीमचा आहे. पाहूयात त्याच्या बॅटमधनं मोठे फटके येतील की कॅल्क्युलेशनने खेळ तो दाखवेल. फील्ड सेट होतंय, लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा. वेळ जास्तचा खर्च होतोय. पॅनल 11 संघ आपण ही सूचना लक्षात घ्या. आता दोन्हीही आपल्याला राईट हँडर बॅट्समन पाहायला भेटत आहेत, त्यामुळे आता थोडासा वेळ देखील वाचवा. जेव्हा लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड कॉम्बिनेशन होतं तेव्हा आम्ही देखील समजू शकतोय तिथे वेळ लागतोच. जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होते तिथे फिल्डिंग चेंज करावीच लागते, परंतु आता दोन्हीही राईट हँडर बॅट्समन आहेत त्यामुळे वेळ वाचवायचा आहे थोडा. उर्वरित पाहायला गेलं तर आता 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये हवा आहेत 19 धावसंख्येची गरज. डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे, डीपमध्ये मिड विकेट आहे, त्यानंतर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हर हे डीपमध्ये क्षेत्ररक्षक दिसत आहेत. मिड विकेटला अगदी आपण पाहतात फिल्डर आहेत. बॉल अडवणं गरजेचं होतं आणि चांगलाच चेंडू अडवून फेकी केला गेलाय. चांगली फिल्डिंग पाहायला भेटली. असं वाटत होते की चौकार जाऊ शकतोय तिथे, परंतु त्याच्यानंतर आपण पाहतात फिल्डर चांगली फिल्डिंग करतायत आणि तिथे आलेली एक सिंगल आली आणि आता उर्वरित 10 बॉलमध्ये हवा आहेत 18 धावा. एक धाव आता महत्वाची आहे. एक चेंडू आता महत्वाचा आहे. एक बॉल या मॅचचा निर्णयात्मक आहे, त्या उद्देशाने हाताळावा लागेल. समोर रेषेमध्ये पुन्हा एकदा विशेपला फटका आहे. फिल्डर ठेवला गेलाय तिथे, पुन्हा झेल सोडला गेलाय. ओहो, किस्मत भी बहादुर का साथ देती है आपण सातत्याने ऐकल्याने आता तेच घडतंय. झेल कोणाचा सोडलाय? चेतनचा. म्हणून मी म्हणालो होतो की नाश्त्यामध्ये ब्रेकफास्ट मध्ये हा खेळाडू नशिबाचंच खाणं खाऊन आलाय की काय. आतापर्यंत 3 झेल त्याचे सोडलेले आहेत आणि आता त्याचाच उपभोग कदाचित फिल्डिंग करणाऱ्या टीमला भोगावा लागेल. आलेल्या या चेंडूवरती देखील 2 धावा. आता धावा झाल्या 38. 38 धावा धावफलकावरती आहेत आणि आता उर्वरित समीकरण पाहायला भेटेल. 9 चेंडू राहिलेत. 9 बॉलमध्ये 16 हव्या आहेत. 16 धावा गोळा करायच्या आहेत 9 बॉलमध्ये. हा चेंडू चांगला आहे. इथे आपण लाईन चांगली पाहत आहोत. इथे पाहायला गेलं तर लेंथ वरती बॉल पडलाय. वेगामध्ये चेंडू होता, वेगेचा वापर देखील चांगला झाला आणि छोटस कमबॅक होत असताना झेल तर काहीशे सोडलेत, परंतु उर्वरित आपण पाहत आहोत धावा झालेल्या आहेत 38. 38 झालेल्या आहेत आणि आता हवे आहेत 8 बॉलमध्ये 16. 8 चेंडू 16 धावसंख्येची गरज. एक डॉट बॉल दबाव प्रेशर फलंदाजांवरती वाढवेल. एक मोठा फटका प्रेशर कमी करू शकतो या मॅचचं. समोर फटका चांगला आहे. झालाय ताकदीचा वापर. बॉल करतोय हवाई सफर. येतोय भावा षटकार. टीम आपण डिसिजन लवकरात लवकर कळवा, अन्यथा पेनल्टी आहे असं आयोजक सांगतायत. लक्षात घ्या. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट फटका आहे. फिल्डर आहेत. षटकारानंतर एक सिंगल. काय कॅल्क्युलेशन राहिलं आहे फलंदाजीमध्ये. चेतनचं कौतुक करेल. आतापर्यंत तो 32 वरती खेळतोय. 45 झालेले आहेत धावा आणि आता उर्वरित आपण पाहत आहोत 6 चेंडू आणि आता 9 धाव संख्येची गरज. 6 चेंडू 9 धावा. कॅमरॉन संघाने टॉस जिंकलाय. यस, फिल्डिंग. कॅमरॉन टीम ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट फॉर द नेक्स्ट मॅच. चला बॅटिंग करायची आहे त्या मॅच मध्ये. अपोजिट आपल्याला संघ पाहायला भेटेल SBC. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. 6 बॉल मध्ये हवा आहेत 9 धावा सनी स्पोर्ट्स संघाला सामना जिंकण्यासाठी आणि 6 बॉल मध्ये 9 धावा डिफेन्स करायच्या आहेत पॅनल 11 संघाला. आता पाहूया, चर्चा होते. गोलंदाज पाहूयात कोणता वापरला जाईल. बॉलर नेम. चला बॉलर नेम कळवायचा आहे. अर्जुन. ओके अर्जुन. यस, त्याचमुळे पेनल्टी दिलेली आहे आणि आता याच धावा
माठड करतील मॅच मध्ये. एक एक धाव महत्वाची असते. एका धावासाठी तुम्हाला झुंजावं लागतं. एक धावासाठी तुम्हाला मोठी फाईट करावी लागते आणि तुम्ही 2 धावा पेनल्टीच्या घेतलेल्या आहेत आणि आता त्याचाच इफेक्ट थोडासा दिसतोय. 6 बॉल 9 धावा. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. अगदी आपण पाहत आहोत गिरकी घेऊन खेळायचं होतं. नटराज मृदेमध्ये आल्यानंतर आपण पाहत आहोत फटका खेळायचा होता. खाली क्षेत्र तिकडे दिसत होतं लॉंग लेग आणि फाईन लेग मध्ये, परंतु बॉल अगदी आपण पाहत आहोत विकेट किपर कडे चालला आणि तिथे एक सिंगल आता काढली जाईल. कुणाला मिळते स्ट्राईक आणि आता हव्यात 5 बॉल मध्ये 8 धावा. पहिलाच रफ अँड टफ मॅच, पहिलाच हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला भेटतोय भावा चषकामध्ये. आज मेगा फिनाले, आज फायनलचा दिवस, आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. यासाठी केला होता की 88 शेवटचा दिवस गोड बाबा. अंतिम दिवसामध्ये आपण अगदी हा दिवस गोड करणार आहोत संध्याकाळच्या सत्रामध्ये. ओहो, झालाय पुन्हा ताकदीचा वापर. लुक ॲट दिस हाईट अँड लुक ॲट द डिस्टन्स. बॉल गोइंग 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 अँड गॉन. काढलं पॅनल 11 संघ. फिल्डिंग करण्यासाठी कॅमरॉन सिंग. मॅच आपण पाहिला तुर्ताच आणि या मॅच मध्ये विजय मिळवलाय सनी स्पोर्ट्स संघानं. मॅच झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं या मॅचचा हिरो कोण, त्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा असतात. जाऊयात या मॅचच्या प्लेअर ऑफ द मॅच कडे. या मॅच मध्ये ज्यानं लाजवाब कामगिरी केली, शेवटच्या प्रयत्नापर्यंत झुंजत राहिला, शेवटपर्यंत चांगली बॅटिंग पाहायला भेटली, तो फलंदाज चेतन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.